महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हा केवळ एक पक्ष नाही, तर एक भावनिक आणि वैचारिक चळवळ राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली ही संघटना अनेक संकटातून गेली, पण पक्षाच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या मोठ्या फूट फारशा पाहायला मिळाल्या नव्हत्या. मात्र गेल्या 2 दशकात राज ठाकरे यांची एक्झिट, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड आणि आता पुन्हा काही नेते व खासदारांनी पक्षाला केलेला रामराम, या पार्श्वभूमीवर एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. तो म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना वारंवार का फुटते? उद्धव ठाकरे हे कुठे चुकतायत? एकदा बंड होणे आणि वारंवार बंड होणे यात फरक आहे, कारण कोणत्याही पक्षात मतभेद होऊ शकतात. काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह अनेक पक्षांनी फुटी पाहिल्या आहेत. एकदा बंड झालं तर ते परिस्थितीजन्य मानता येतं, पण एकाच नेतृत्वाखाली पुन्हा पुन्हा मोठे नेते बाहेर पडत असतील तर नेतृत्व शैली आणि संघटनात्मक व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थितच होता. बाळासाहेब ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे नेतृत्व शैलीतील एक मोठा फरक. बाळासाहेब ठाकरे कधीही निवडणूक लढले नाहीत, पण त्यांच्या एका शब्दावर आमदार, खासदार आणि कार्यकर्ते चालत असत. यामागे भीतीपेक्षा भावनिक नातं जास्त होतं. उद्धव ठाकरे यांची शैली मात्र वेगळी आहे. ते आक्रमक वक्तृत्वापेक्षा संघटनात्मक व्यवस्थापनावर भर देतात. उद्धव ठाकरे हे संयमी, विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि संघर्ष टाळणारे नेते आहेत, असं त्यांच्या जवळचे सहकाऱ्यांचं म्हणणे आहे. मात्र राजकारणात अनेकदा भावनिक नेतृत्व आणि अधिक प्रभावी ठरते. याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छाप दिसली नाही, असंही काही नेते आणि शिवसैनिक म्हणतात. राज ठाकरे यांच्या बाहेर पडण्यापासून सुरुवात झाली. राज ठाकरे यांनी सन 2005 मध्ये शिवसेना सोडली. त्यावेळी पक्षातील अनेकांना वाटत होतं की बाळासाहेबांचे राजकीय वारसदार राज ठाकरेच असतील. मात्र पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली. राज ठाकरे यांना पक्षात पुरेशी जागा मिळत नसल्याची भावना निर्माण झाली. हा फक्त 2 भावांमधील संघर्ष नव्हता, तो नेतृत्व शैलीच्या संघर्षाचाही भाग होता. आणि याच घटनेने शिवसेनेतील पहिली मोठी फुटी घडवली. 2019चा निर्णय हा निर्णायक ठरला. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. राजकीय दृष्ट्या हा निर्णय यशस्वी ठरला आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण पक्षातील अनेकांना हा निर्णय वैचारिक दृष्ट्या मान्य नव्हता. अनेक दशक हिंदुत्व आणि भाजप सोबतच्या युतीवर राजकारण केलेल्या शिवसैनिकांसाठी हा एक मोठा बदल होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी नंतर बंड करताना हाच मुद्दा सर्वाधिक पुढे केला. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा कुठे वेगळे ठरले? तर उद्धव ठाकरे शांत आणि संयमी नेतृत्व, निर्णय प्रक्रियेत मर्यादित, सल्लागारांवर भर, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोन, प्रतिमेला महत्व, संघटनेपेक्षा राजकीय रणनीतीवर अधिक भर. आणि एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांमध्ये सतत वावर, जिल्हा तालुका पातळीवरील नेत्यांशी थेट संपर्क, उपलब्ध नेता अशी प्रतिमा, आक्रमक संघटनात्मक शैली, स्थानिक नेत्यांना महत्व देण्याचा प्रयत्न. आमदारांना उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचणं हे कठीण होत गेलं, पण एकनाथ शिंदे नेहमी उपलब्ध होते, असं शिंदे समर्थक सांगतात. कारण बंडाच्या वेळी अनेक आमदार शिंदे सोबत गेले, ही वस्तुस्थिती आहे. संवादाचा अभाव हा सर्वात मोठा मुद्दा आहे. अनेक राजकीय निरीक्षकांच्या मते उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे संघटनात्मक संवाद होय. एखादा नेता सतत कार्यकर्त्याशी, जिल्हा प्रमुखांशी, आमदारांशी संपर्कात राहतो तेव्हा नाराजी लवकर समजते, पण संवाद कमी झाला की नाराजी वाढते आणि एक दिवस ती बंडाच्या रूपाने बाहेर पडते. एकनाथ शिंदे बंडानंतर अनेक आमदारांनी आमचं ऐकलं जात नव्हतं ही भावना व्यक्त केली होती. सर्व दोष हे उद्धव ठाकरेंचेच आहेत का? तर राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे, केंद्रीय समाजकारण, भाजपची वाढती ताकद, तपास यंत्रणेचा दबाव, वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा आणि सत्तेचे आकर्षण हे देखील तितकेच महत्वाचे घटक आहेत. राजकारणात बंड हे नेहमीच विचारधारेमुळे होत नाही. अनेकदा सत्तेची गणिते त्यामागे असतात. मोठा प्रश्न हा आहे की आता पुढे काय? तर उद्धव ठाकरे यांच्या समोरचे सर्वात मोठं आव्हान आता निवडणुका जिंकण्यापेक्षा संघटना पुन्हा मजबूत करण्याचे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे अजूनही भावनिक पाठिंबा, ठाकरे ब्रँड आणि मजबूत कार्यकर्त्या वर्ग आहे. मात्र भविष्यात आणखी फूट पटाळायची असेल तर संवाद वाढवणे, स्थानिक नेतृत्वाला बळ देणे आणि पक्षाची वैचारिक दिशा अधिक स्पष्ट करणे आवश्यक ठरेल. एकदा पक्ष फुटणे हा अपघात असू शकतो, पण वारंवार फूट पडत असेल तर ते केवळ नशिबाचे नव्हे तर नेतृत्वाच्या पद्धतीचेही प्रतिबिंब असते. आणि आता हाच प्रश्न आज उद्धव ठाकरे यांच्या समोर उभा आहे.
आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.